नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचे 2 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे निवडणुकीच्या मैदानातून. भाजप, शिवसेना आणि रिपाईंचा वचननामा जाहीर झाला. बेस्टमध्ये महिलांना तिकीट, दरामध्ये 50% सवलत देणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिलं, तर म्हाडाच्या इमारतींचा विकास म्हाडाच करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धारावीकरांना धारावीमध्ये 350 चौरस फुटांचं घर देणार असल्याचंही आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. तर मुंबईकरांचा लोकलचा प्रवास आता अधिकच सुखकर होणार आहे असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलं. एसटीच्या प्रवासाच्या तिकिटात आम्ही बहिणींना 50% सवलतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. काही लोक म्हणाले तोट्यात जाईल. पण एसटी फायद्यात आली. तसंच आम्ही मुंबईकर लाडक्या बहिणींसाठी बीएसटी मध्ये देखील 50% सवलत देण्याचा निर्णय महिलांसाठी, आमच्या लाडक्या बहिणींसाठी घेण्याचा संकल्प केलेला आहे. जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची लांबी वाढवणं, ट्रेन्सचे डब्बे वाढवणं, ट्रेन्सची सफाई चांगलं करणं, त्या ठिकाणी एस्केलेटर्स लावणं, वेगवेगळ्या पॅसेंजर ॲम्युनिटीज तयार करणं. आता याचा दुसरा टप्पा असा आहे की केंद्र आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी जे काही आपले डब्बे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या डब्यांना गेट्स नाही आहेत आणि गेट्स लावले तर लोकांना तिथे गुदमरल्यासारखं होईल, फार गर्दी त्या ठिकाणी असते. डब्यांची संख्या अजून 3 कशी वाढवायची या संदर्भातले काही ट्रायल्स चाललेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जेवढे मुंबईचे डम्पिंग ग्राउंड्स आहेत या सगळ्या डम्पिंग ग्राउंड्सचं कॅपिंग करणं, त्याचं बायोमॅनिंग करणं, तिथल्या जागा रिक्लेम करणं आणि यापुढे डम्पिंग पूर्णपणे बंद करणं, याकडे आता आपण वाटचाल सुरू केली आहे. नवीन पद्धतीनं झिरो गार्बेज असा प्लॅन आपण त्या ठिकाणी तयार करतो आणि हे जे काही लिगसी वेस्ट आहे आणि नवीन वेस्ट आहे या दोन्हीला आपण त्या ठिकाणी वेल्थमध्ये कन्वर्ट करतो.